पापड खायला तर सगळ्यांनाच आवडतात, परंतु पापड बनवायचं म्हटलं की सगळ्यात आधी खिशीचं टेन्शन, त्यानंतर लाटण्याचं टेन्शन आणि लाटल्यानंतर ऊन तर असायलाच हवं. तर आज आपण पापड बनवणार आहोत, तेही तांदळाचे, न खिशी घेता, न लाटता, न ऊन दाखवता. तर चला मग पापड कसे बनवायचे ते बघूया. तांदळाचे पापड बनवण्यासाठी सगळ्यात आधी लागणार आहे तांदूळ. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकता. तर इथे मी रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी एवढा हा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आता स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण तांदूळ भिजवत घालू ना, त्याच्या अगोदरच आपला तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असा रगडून रगडून धुवून घ्यायचा आहे. जेणेकरून त्यावरील जी ही पावडर असेल, धूळ असेल ती पूर्ण निघून जाईल. आता ह्या ठिकाणी मी 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यामधील जेही पाणी आहे ना, ते पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये परत पाणी टाकून हा तांदूळ 3 दिवस भिजवलेला आहे. भिजवत असताना सकाळ संध्याकाळ या तांदळामधील पाणी बदलायचं आहे, जेणेकरून या तांदळाचा उग्र वास येणार नाही. तांदूळ पहिल्यांदा जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजवू ना, तेव्हा छान रगडून रगडून धुतला ना की तांदूळ स्वच्छ होतो आणि नंतर 2 ते 3 दिवसात तो आपल्याला रगडता येत नाही. त्यामुळे तांदूळ भिजवत असताना छान रगडून रगडून धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता 3 दिवस इथे तांदूळ छान भिजलेला आहे. सकाळ संध्याकाळ मी या तांदळाचं पाणी छान निथळून घ्यायची आणि परत दुसरं पाणी टाकून 3 दिवस हा तांदूळ भिजवलेला आहे. तर आता चौथ्या दिवशी हा तांदूळ अतिशय मस्त असा पांढरा शुभ्र दिसतो आहे. यावरील जे फेसाळ पाणी आहे ना, ते फेकून द्यायचं आहे आणि परत अगदी अलगद हाताने हा तांदूळ पाण्यामध्ये चोळून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामधील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि 2 बॅचेसमध्ये हा तांदूळ अगदी बारीकसर वाटून घ्यायचा आहे, म्हणजेच दळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडा थोडा तांदूळ टाकून, अगदी थोडंसं पाणी टाकून, अगदी बारीकसर या तांदळाची पेस्ट तयार करून घेतली आहे. न जास्त घट्ट, न जास्त पातळ. पाणी टाकताना अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकू नका. तर या पद्धतीने मी सगळे तांदूळ दळून घेतलेले आहे. आता एक वाटी घ्या आणि वाटीमध्ये या प्रकारे मी चाळणी ठेवलेली आहे. चाळणीमध्ये आपण तांदळाचं जे मिश्रण आहे ते चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडेफार लहान मोठे तांदळाचे दाणे असतील ना, ते चाळणीमध्ये अडकून राहतील. त्यामुळे काय होतं की मिश्रण छान चाळलं जातं आणि अतिशय बारीकसर पेस्ट तयार होते. तर ह्या पद्धतीने आपण मिश्रण सगळं चाळून घेतलेलं आहे आणि अजिबात तांदळाचे कणसुद्धा राहिलेले नाही. आता त्याच लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्सरचं भांडं थोडंसं खंगाळून घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार मिश्रण असेल ना, पेस्ट असेल ना, ती वाया जाणार नाही. आता एकदा सगळं बॅटर आपण मिक्स करून घेऊया आणि ह्या पद्धतीने आपल्याला या बॅटरची थिकनेस ठेवायची आहे. ना जास्त घट्ट, ना जास्त पातळ. जसं आपण तांदळाचे डाळीचे डोसे बनवतो ना, ते बॅटर बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला या मिश्रणाची थिकनेस ठेवायची आहे. पिठामधून जेव्हाही चम्मच आपण असा बुडवून बाहेर काढू ना, तर ह्या पद्धतीने चम्मचला व्यवस्थित पीठ कोट व्हायला हवं. या पद्धतीने आपल्या या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, ना जास्त घट्ट, ना जास्त पातळ. आता यामध्येच टाकूया चवीपुरता मीठ. तुम्ही या पिठामध्ये जिरेसुद्धा टाकू शकता, परंतु पापड पांढरे शुभ्र न होता थोडेसे पिवळसर रंगाचे येऊ शकतात. तर या ठिकाणी मी प्लेन पापड बनवते आहे, त्यामुळे फक्त मिठाचा वापर केला आहे आणि ह्या पिठामध्ये पापड खार वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. आता पीठ जरा वेळ बाजूला ठेवूया आणि एक हे असं पातेलं घेतलं आहे. तुमच्याकडे कढई असेल, तुम्ही कढई घेऊ शकतात किंवा मग पातेलं. पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलंभर पाणी घेतलं आहे. आता या पातेल्याला हे असं सुती कापड टाईटली बांधून घ्यायचं आहे. कापड घेत असताना सुती घ्या, पॉलिस्टर वगैरे अजिबात घेऊ नका. तर इथे मी एक रुमालच घेतला आहे, जो सुती आहे आणि थोडासा कापड ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा असा टाईटली बांधून घ्यायचा आहे. आता गॅसच्या अगदी हाय फ्लेमवर पातेलं ठेवूया आणि अगदी या पातेल्यातील जे पाणी आहे ना, ते झाकण लावून अगदी दणदणून उकळून घ्यायचं आहे. पाणी छान उकळलं की ह्या कापडामधून वाफा निघतात. आता हे कापड जे आहे थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण तव्यावरती डोसे बनवण्यासाठी पीठ पळीने पसरवतो ना, सेम त्याच पद्धतीने आपण या कापडावरती थोडंसं पीठ घ्यायचं आहे, बॅटर घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने पळीने पसरवून घ्यायचं आहे. पापड पसरवत असताना जर तुम्हाला जाड पापड पाहिजे असेल तर बॅटर थोडंसं जाडसर पसरवा. पातळ पापड पाहिजे असेल तर बॅटर थोडंसं पातळसर पसरवा. पापड व्यवस्थित पूर्ण तयार झाला की वरून झाकण लावून 1.5 मिनिटासाठी हा पापड छान वाफवून घ्यायचा आहे. 1.5 मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे की पापड व्यवस्थित वरून कोरडा झाला आहे की नाही. जर पापड व्यवस्थित कोरडा झाला असेल तर लगेच चाकूच्या साहाय्याने पापडच्या आजूबाजूच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे पापड व्यवस्थित कापडातून मोकळा होतो. आणि जर पापड थोडाफार वरून ओला लागत असेल तर परत अगदी काही सेकंदासाठी हा पापड छान वाफवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने पापडच्या आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि लगेच हा पापड
कापडातून काढून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने आपण पापड तयार करून घ्यायचे आहे. आणि जेव्हाही आपण दुसरा पापड तयार करायला घेऊ ना, तर सगळ्यात आधी पापड अगोदरचा निघाला की लगेच कॉटनचं जे कापड आहे ना, थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. अगदी पाण्याचे थोडेसे शिंतडे मारून घ्यायचे आहे, म्हणजे कापड थोडासा ओला होतो. आणि त्यानंतर पापडचं बॅटर आपण ह्या पद्धतीने डोस्यांसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने आपण सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, परंतु अतिशय चवदार आणि अगदी पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात. तर ह्या ठिकाणी मी सगळे पापड ह्याच पद्धतीने तयार करून घेते आहे. पूर्ण पापड एकाच वेळी आपण वाफवून घ्यायचे आहेत, तयार करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अगदी रात्रभर आपण फॅनच्या हवेखाली जरी हे पापड सुकवत ठेवले ना, तर आरामशीर सुकतात. जर तुमच्याकडे ऊन येत असेल ना, तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड सुकवून घेऊ शकतात. तर ह्या ठिकाणी मी संध्याकाळी पापड बनवते आहे ना, त्यामुळे हे पापड मी रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी फक्त 1 ते 1.5 तासासाठी उन्हामध्ये हे पापड दाखवून घेणार आहे. अगदी ट्रान्सपरंट पापड आपले तयार झाले आहेत, अगदी पांढरे शुभ्र. तर ह्या ठिकाणी मी सगळे पापड छान तयार करून घेतले आहेत. अगदी खिशी न घेता, पापड खारचा वापर अजिबात न करता मस्त असे पापड आपले तयार झाले आहे. अजिबात लाटण्याची गरज नाही, तरीसुद्धा हे असे पातळसर अगदी गोलाकार पापड आपले तयार झाले आहेत. आता रात्रभर फॅनच्या हवेखाली आपण हे पापड सुकवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी फक्त 1 ते 1.5 तासासाठी उन्हामध्ये हे पापड अगदी थोडेसे दाखवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे जे पापड आहेत ना, 1 ते 2 वर्षभर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अजिबात खराब होत नाही. जर तुम्हाला अशाच उन्हाळ्याच्या नवनवीन वाळवणीच्या रेसिपी बघायच्या असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या वाळवण रेसिपीज बघायला मिळतील. आणि तेजू विलेज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, म्हणजे जोही व्हिडिओज मी अपलोड करेल ना, तो सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही बघू शकतात, मस्त असे पापड छान सुकलेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र आणि काचेसारखे चमकणारे ट्रान्सपरंट पापड आपले तयार झाले आहेत. आता पापड तळून बघूया. तर ह्या ठिकाणी मी अगदी कडकडीत तेल गरम केलं आहे आणि कडकडत्या तेलामध्ये आपण पापड फ्राय करणार आहोत. तर पापड खारचा अजिबात वापर न करता आपण हे पापड तयार केले आहेत. तरीसुद्धा हे असे अगदी डबल ते ट्रिपल पटीने कुरकुरीत पापड छान पांढरा शुभ्र तयार झाला आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये हा पापड नक्की तयार करा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्की करा. आपल्या मराठी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, जेणेकरून जोही व्हिडिओ मी अपलोड करेल ना, तो सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल. आता भेटूया अशा छान नवनवीन आणि टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. आता तुम्ही बघू शकता, पापड अगदी कुरकुरीत तयार झाला आहे ना, अगदी कुरकुरीत. तर तुम्हीसुद्धा हा पापड नक्की ट्राय करा. आता भेटूया अशा छान नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा. थँक्यू.